लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे। ज्या बहिणींकडे वाहन आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि यासाठी लाडक्या बहिणींच्या घरी महिला पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषांची पडताळणी करतील। 8 दिवसांच्या आत या पडताळणीला पूर्ण करून अहवाल संबंधित विभागाला पाठवण्याचे आदेश महिला आणि बालविकास विभागाने दिले आहेत। या योजनेच्या अंतर्गत एकूण 59 कोटी लाभार्थी महिलांचा अंदाज आहे, ज्यात दरमहा 1500 रुपये लाभ मिळतो। सध्या या योजनेसाठी दरमहा लागणारा निधी 3885 कोटी रुपये इतका आहे। आता नवे निकष काय असतील त्यानुसार लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं आणि कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत नसावा। तसंच लाभार्थी महिलेला प्राप्तिकर भरणारा आणि संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ घेणारा असू नये आणि कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास त्या बहिणीला अपात्र ठरवलं जाईल, असे वेगवेगळे निकष आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।